पिटिशन देखील आहे। आतापर्यंत जे आक्षेप होते त्याचं काय झालं त्याच्या संदर्भात? नाही, दोन प्रकारच्या गोष्टी त्या आहेत की एक राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि दुसरं जी सरकारने सगळे सोयऱ्यांची अधिसूचना प्रस्तावित म्हणू आपण त्याला प्रस्तावित ड्राफ्ट काढलेला आहे। ह्या दोन गोष्टीवर हे सुरू आहे। राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सरकारला सादर झालेला आहे। अजूनपर्यंत कॅबिनेटची मीटिंग झालेली नाही आहे। त्याच्यामुळे या अधिवेशनात चर्चा कशी होणार, पहिले मंत्रिमंडळामध्ये मंत्रिमंडळ काय निर्णय घेते, राज्य मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीनुसार त्याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत, कारण ते गुपित अजून काही बाहेर आलेलं नाही आहे। पण आपल्या माध्यमातून ज्या काही बातम्या पुढे येत आहेत, कोणी म्हणतात 10% रिझर्वेशन, कोणी म्हणतात 13% रिझर्वेशन। हे जे रिझर्वेशन आहे, परवाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी जेव्हा हा अहवाल स्वीकारला तेव्हा एक प्रॉमिस केलं होतं जाहीरपणे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यास कटिबद्ध आहोत। त्यांच्या त्या म्हणण्याप्रमाणे जर SC ST ओबीसीला जे काही 50% आरक्षण मिळतं त्याच्यावरचं आरक्षण सरकार देत असेल तर कुठल्याही ओबीसी समाजाचा किंवा ओबीसी संघटनेचा ओबीसी नेत्याचा त्याला विरोध राहणार नाही। कारण सर्व ओबीसी नेते आणि ओबीसी समाज सुरुवातीपासून या गोष्टीवरती ठाम आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालाच पाहिजे, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता। आणि आजपर्यंत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सर्व सदस्यसुद्धा वारंवार हेच सांगत आहेत की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आणि ओबीसीच्या आरक्षणामधनं मराठा समाजाला आरक्षण देणार नाही। या गोष्टीवर जर उद्या मंत्रिमंडळामध्ये एकमत झालं आणि मराठा समाजाला अतिरिक्त आरक्षण जे यापूर्वी माननीय पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दोघांच्याही सरकारमध्ये देण्यात आलं होतं, परंतु दुर्दैवाने ते उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही, तशा प्रकारचं जर आरक्षण सरकार देत असेल तर आमचा त्याला विरोध राहणार नाही। दुसरी सर, प्रश्न असा आहे की जर हे एक्स्ट्रा आरक्षण दिलं तर ते पुन्हा कोर्टामध्ये चॅलेंज होईल का? नाही, आता ते कोर्टाला काय पाहिजे, खरं म्हणजे असं आहे की मागच्या वेळेस सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा ते आरक्षण नाकारलं तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने त्या अहवालामध्ये ज्या काही त्रुटी ऑब्झर्व केल्या होत्या त्या त्रुटीची जर पूर्तता केली आणि पुढे कोर्टामध्ये कोणी गेलं आणि ते जर सर्व व्यवस्थित असलं, जसं मागच्या वेळेस हायकोर्टामध्ये टिकलं होतं पण सुप्रीम कोर्टाने ते नाकारलं, त्याच्यात काही त्रुटी दाखवल्या, डेफिशियन्सीज दाखवलेल्या आहेत। ह्या डेफिशियन्सी जर लवकरात लवकर या आयोगाच्या माध्यमातून दूर होणार असतील आणि जर त्यांचं ते आरक्षण टिकणार असेल तर त्याला आमचा विरोध राहणार नाही। जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे, उद्याच्या उद्या निर्णय घ्या नाही तर आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा आता दिलाय त्यांनी। आता अशा प्रकारचं वारंवार झालेला ही काही पहिली वेळ नाही, म्हणून त्याच्यावरती मी काही फार बोलणार नाही। त्यांनी असंही म्हटलं की मी काल म्हणजे तुमच्याही त्यांनी स्वतःच्या अंगाला लावून घेऊ नये, त्या पद्धतीने तुम्ही काल त्यांना इशारा दिला होता। नाही, हे बघा, कुणाच्या विरोधात बोलले याला महत्त्व नाही आहे, बोलले याला महत्त्व आहे। आम्ही वारंवार सांगत असतो की ओबीसीच्या कुठल्याही एका नेत्यावर अशा प्रकारचं वक्तव्य कोणी करत असेल त्या प्रसंगी ज्या कुठल्या ओबीसी नेत्यावरती एखाद्या प्रकारची आच येत असेल तेव्हा आम्ही सर्व ओबीसीची मंडळी त्या नेत्याच्या मागे एक संघपणे उभे राहू। खरं म्हणजे माझ्याविषयी बोलले, कोणाविषयी बोलले ते जाऊ द्या, मी त्यांना हे केलं की त्यांनी हे मान्य केलं, परंतु आपल्या माध्यमातून मी त्यांना निवेदन करील, विनंती करील वाटल्यास की त्यांनी कृपया अशा प्रकारचे शब्द कुठल्याही नेत्याच्या बाबतीत वापरू नये, कारण त्यांच्या बोलण्यामुळे समाजामध्ये द्वेष निर्माण होऊ शकतो, त्यांच्या समर्थकांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण होऊ शकतो आणि एखादी अनुचित घटना या महाराष्ट्रामध्ये घडू शकते, ती घडू नये ही आमची मनापासून इच्छा आहे। म्हणून पुनश्च एकदा मी त्यांना निवेदन करील की त्यांनी कृपया अशा प्रकारचं बोलणं टाळावं। सर, जरांगे मागे घेतात, मधात औषधोपचार घेतात, तर ते कुठेतरी आमरण उपोषणाची व्याख्या बदलत आहे असं वाटतं तुम्हाला?
आता याचा विचार आपल्यालाही करायचा आहे आणि समाजालाही करायचा आहे. खरं असं असते की जेव्हा एखाद्या आंदोलनाची सुरुवात होते तेव्हा ज्या मागण्या असतात त्या मागण्या शेवटपर्यंत कायम असायला पाहिजे, त्याच्यामध्ये बदल व्हायला नको. इथे आपण सुरुवातीपासून बघितलं की सुरुवात वेगळ्या मागणीने झाली आणि नंतर त्याच्यामध्ये वारंवार बदल होत गेले. सरकार त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काम करत गेलं, त्यांची एक एक मागणी पूर्ण होत गेली. त्या दिवशी 26 तारखेला सरकारमध्ये आणि त्यांच्यामध्ये करार झाला. त्या करार झाल्याप्रमाणे 25 तारखेला आणि 26 तारखेला सर्व GR आणि ड्राफ्ट नोटिफिकेशन त्यांच्या हातामध्ये दिलं. त्यानंतर गुलाल उधळला आणि आता मराठा समाजाला आरक्षण मिळालं हे त्यांनी जाहीर केलं, आम्ही जाहीर केलेलं नाही. परंतु त्यानंतर आता त्याची अंमलबजावणी करता आम्ही हे आंदोलन करतो आहे ते वारंवार सांगत आहे. अरे अंमलबजावणी करता जी वेळ तुम्ही दिली सरकारला ती वेळ तर पूर्ण होऊ द्या ना. 16 तारखेपर्यंत आक्षेप घ्यायचे होते. आक्षेप आल्यानंतर आता 50,000 1 लाखाच्या वर आक्षेप आलेले आहे. त्याचं निराकरण होईल, नंतर रिवाइज्ड नोटिफिकेशन निघेल ना, त्याचा ऑर्डिनन्समध्ये रूपांतर होईल किंवा विधानसभा किंवा विधान परिषदेमध्ये पारित होऊन त्याचा कायदा होईल. याला जेवढा वेळ द्या तेवढा त्यांनी द्यायला पाहिजे होता आणि त्या वेळेनंतर त्यांना जे काही आंदोलन करायचं होतं ते करायला पाहिजे होतं. परंतु वारंवार आंदोलन करून पूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेचं आणि समाजाचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करण्याकरता वारंवार ती ही भूमिका घेत आहे. आणि त्याच्यामुळे OBC समाज असो किंवा मराठा समाज असो या दोघांच्याही मनामध्ये एक भीतीचं वातावरण, संभ्रमाचं वातावरण निर्माण होत आहे. याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं ही सूचना मी त्यांना करेन. द्यावं ते मग कुठल्याही समाजाला असो आता म्हटलं. हे बघा, हा देश भारताच्या संविधानानुसार चालतो आणि संविधानाने कुठल्या कुठल्या समाजाला काय काय सुविधा द्यायच्या हे स्पष्ट केलेलं आहे. संविधानाच्या कलम 340 नुसार OBC संवर्गाला, 341 नुसार SC संवर्गाला आणि 342 नुसार ST संवर्गाला त्यांच्या प्रगतीकरता, उत्थानासाठी, डेव्हलपमेंटसाठी काय काय द्यायचं, आरक्षण कसं द्यायचं, कुठल्या क्षेत्रामध्ये आरक्षण द्यायचं आणि कुठल्या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने कुठल्या कुठल्या सुविधा द्यायच्या याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. आणि त्यामुळेच केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो SC ST आणि OBCला ह्या सुविधा प्रोव्हाइड करत असतात. आर्थिक निकषावर आरक्षणाचा जी बाब आहे, सरकारने या तिन्ही वर्गात जी मंडळी बसत नाही SC ST आणि OBC त्यांच्याकरता इकॉनॉमिकल विकर सेक्शन तयार करून 10% आरक्षण दिलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा त्याचीच सूचना करणे हे तरी मला तरी योग्य वाटत नाही, कारण SC ST OBC मध्ये येत नाही. त्यांना सरकारने, केंद्र सरकारने न्याय दिलेला आहे, ते सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलेलं आहे आणि आज सर्व लोक EWSच्या आरक्षणाचा लाभ घेत आहे. आणि म्हणून पुन्हा वारंवार ती मागणी करणं मला तरी योग्य वाटत नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.